हे सासूबाईंनी माझ्यासाठी नाही का ठेसा बनवलाय आणि आणून पण दिलाय. सासूबाई जामून आणून दे सासूबाई. सासूबाईंनी काय केलंय, जामून आणून दिले. बोला काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे तुमचं, बोला. इकडे या, हाय का, इकडे या, बोला जरा. काय म्हणणं आहे तुमचं, सून काय म्हणते तुम्हाला. आवाज ऐकू द्या. इकडे या सासूबाई. हे बघा लपतात सासूबाई. काय तेलच नाही आणलं ठेस्यावर. ठेसा आणलाय पण ठेस्यावर तेल. बघ बघ कशी करते येड्यावानी. तुमचं काय म्हणणं आहे. माझं काय म्हणणं नाही, जेवण कर आरामात. अजून काय पाहिजे की तुला, काही पाहिजे लागत असेल सांग, मी आणून देतो. काय काय पाहिजे तुला, तेल. तेल आणून देऊ का. आणि नाही का भात. आणि काय, भात लागन, भात. भात लागेल का. बरं अजून काय. कढी आहे ना, कढी सोबत भात लागन. बर हे बघा सासूबाई आहे. कलियुग आहे, कलियुग. कलियुगात कसं असतंय, काय द्यायचं अश्विनी. आता त्याचे हात पळी आहे ना त्याच्यात. पळीले आत गेली. ह्याकी वस्तू जाऊ दे. आता जेवती ना. मी आणून देतो टाकी वस्तू. तुम्ही मला नाही का भात आणून द्या. बर कुकर उघडा आणि भात आणून. हो का, बरं आणून देतो तुला. अजून काय लागते का. जामून कोणी गेलेत. मला माझ्या आजचा ठेसा आवडत नव्हता म्हणून मी माझ्या सासूला सांगितलं करायला. बिचारी काल आली, कालपासून कामाला लावले. हे उरले सुरले. हे बघा, हे आलं आपलं कुकर भात, आणि ते तिकडं आलं तेल घेऊन, तूप घेऊन, आणि तेल वाढायचे. तुम्ही मॅडम बसा जेवायला. त्याच्यासाठी सासू लागते आम्हाला घरी, जी आम्हाला कंटिन्यू किती आता तेल. हे झालं तेल. तुम्ही भात वाढला नाही. वाढला की बघ. चपाती आणू का तुला. नको. नको म्हणते, घे काढ. आणखी काय लागते का तुला, चपाती मी काय आणायचंय. काय लागते का. घे मग, काय नाही लागेल. त्याला तेव्हा काय लागत नाही का? रील मधले बघून ते अडवणे करायला लागले. रील मध्ये बघितले काय नाही म्हणलं की उचलून गेलं. जेवायचंय मला. जेवा जेवा. तू काय नको म्हणली की आता. चला. तूप वाढायचंय का. नको आताच, नको आताच. मला कढीसोबत खायचंय का भातासोबत खाऊ काय माहिती, वरणासोबत. तूप भात खात जा म्हणजे पोट हे होते. पहिल्यांदा 5 घास तूप भाताची खायची, वरण आणि तूप भात. बस का. हे तुझ्या हाताने किती लागतंय ती. बस झालं. ठेसा नको बाबा, माझं ना पोटात आग पडली. तिखट झालाय का. नाही नाही, माझं पोट बिघडलेलं आहे. थोडासा खा. रेकॉर्डिंग चालू आहे. तरी सांगते पोट बिघडले. पाणी लागन फक्त आता. ग्लास मध्ये आहे पाणी. नाही येते ग्लासमध्ये पण. संपलं हे. बस झालं तेवढं. पाणी प्यायचं नसतं जेवण चालू असताना. 15-20 मिनिटानंतर डायल्यूट होतं जेवण. डायल्यूट होतं, डायल्यूट. भूक जाते आपली. मध्ये मध्ये जर पाणी पित राहिलं ना, नाही होत. भूक लागलेली असते ना, डायल्यूट. संपून जाते. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन जरा कमी करायचं असतं मला. 15-20 मिनिटानंतर पाणी प्यायचे. बरं अजून अजून काय नाही. अजून काय लागते का. काय नाही लागत. जेव द्या आता मला.